देशात 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर सर्वच उमेदवार आणि कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिले ते म्हणजे मतदान मोजणीकडे। उद्या होणाऱ्या मतदान मोजणीची सुरुवात या अनुषंगाने ठिकठिकाणी पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त हा पाहायला मिळत आहे। मी सध्या शिवडीच्या स्ट्रॉंग रूम बाहेर उभा आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त हा पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर स्ट्रॉंग रूमचा जो संपूर्ण परिसर आहे त्याच्या चारही रस्त्यांवरती सीसीटीव्हीचं जाळं हे पोलिसांकडून उभारण्यात आलेलं आहे। इतकंच नव्हे तर हे चारही मार्ग या ठिकाणी नो पार्किंग झोन आणि चारही ठिकाणी पोलीस चौक्यांचा बंदोबस्त हा देखील पाहायला मिळत आहे। त्यामुळे उद्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहन व्यवस्थांपासून कार्यकर्त्यांची व्यवस्था हीच देखील मार्किंग पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। प्रामुख्याने जर आपण लढत पाहिली तर दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये होणार आहे ती म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना। सत्तांतरानंतर दोन्ही पक्षात आलेल्या कटुता ही उद्या या ठिकाणी पाहायला मिळते की कोण बाजी मारणार। जर प्रामुख्याने पाहिलं तर दक्षिण मुंबईत अरविंद सावंत आणि यामिनी जाधव यांच्यामध्ये ही प्रामुख्याने लढाई होणार आहे, तर दुसरीकडे दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई यांच्यात ही प्रमुख लढाई होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी होणारी कार्यकर्त्यांची गर्दी लक्षात घेता पोलिसांनी त्याप्रमाणे नियोजन हे देखील करण्यात आलेलं आहे। उद्या नेमकं कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलंच आहे। मात्र प्रत्येक पक्षाने आपल्या प्रतिनिधींना काही सूचना या देखील केलेल्या आहेत। मतदान मोजणीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर मतदान मोजणी ही सुरू होण्याच्या आधीच काही काळ पोहोचण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर मतमोजणी करण्यापूर्वी ईव्हीएम मशीन हे सील बंद आहे का याची पडताळणी करून घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर ईव्हीएम वर एकूण किती मतदान झाले याची नोंद असणारा फॉर्म म्हणजे 17C चा हा ईव्हीएम सील केल्यानंतर प्रत्येक उमेदवाराच्या मतमोजणी प्रतिनिधीला दिला जातो। मतमोजणीच्या दिवशी 17C मध्ये नमूद केलेले आकडे आणि ईव्हीएम वरील आकडे जुळतात का याची खात्री करून घ्यावी आणि जर का कुठे तफावत आढळली तर मतमोजणी प्रतिनिधी म्हणून प्रक्रिया सुरू करण्यासाठी सही देऊ नका असे आदेश हे पक्षाकडून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूणच संपूर्ण खबरदारी ही पक्षांकडून तर घेतली जात आहे, मात्र दुसरीकडे पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगाकडून देखील या ठिकाणी जी व्यवस्था आहे अपेक्षित ती देखील ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे उद्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा असणार आहे। उमेदवारांपासून कार्यकर्त्यांची गर्दी होणारी लक्षात घेता या ठिकाणी व्यवस्था ही तितकीच चोख ठेवण्यात आलेली आहे। अजित कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।